गोष्टीचे नाव आहे लोक काय म्हणतील. एकदा एक वडील आणि त्याचा मुलगा आपल्या गाढवाबरोबर स्वतःच्या गावी जात होते. त्या वडिलाने त्याच्या मुलाला गाढवावर बसवले होते आणि स्वतः त्या गाढवाबरोबर चालत चालला होता. थोड्या वेळाने जेव्हा ते एका दुसऱ्या गावातून प्रवास करत होते तेव्हा लोकांनी त्यांना पाहिले आणि लोक म्हणायला लागलीत की कसा मुलगा आहे, स्वतः मात्र गाढवावर बसलाय आणि आपल्या वयस्कर वडिलांना चालत नेतोय. हे ऐकून मुलगा लगेच खाली उतरला आणि त्याने आपल्या वडिलांना गाढवावर बसवलं आणि दोघजण पुन्हा आपल्या गावी जाऊ लागले. थोड्या वेळाने जेव्हा हे एका दुसऱ्या गावातून प्रवास करत होते तेव्हा त्या गावातील लोकांना यांना बघितले आणि म्हणाले, कसला वडील आहे, आपल्या नाजूकशा मुलाला चालायला लावलंय आणि स्वतः मात्र गाढवावर बसलाय. हे ऐकून ते वडील देखील गाढवावरून खाली उतरले आणि दोघे जण पायी पायी जाऊ लागले. आता थोड्या वेळाने ते एका जंगलाच्या वाटेपर्यंत पोहोचले. तिथे देखील काही माणसं होती. त्यांनी यांना बघितलं, गाढवाला देखील बघितलं आणि ते यांच्यावर हसू लागले आणि म्हणाले की काय मूर्ख लोक आहेत, यांच्याकडे गाढव आहे तरी सुद्धा हे पायी चाललेत. आता हे ऐकून ते वडील आणि मुलगा दोघे सुद्धा गाढवावर बसले आणि आपल्या गावाच्या दिशेने जाऊ लागले. जाताना एका दुसऱ्या गावात पोहोचल्यावर तिथल्या लोकांनी यांना पाहिले आणि म्हणाले, काय माणसं आहेत, काय माणुसकी आहे की नाही, दोघच्या दोघ या बिचाऱ्या गाढवावर बसलेत. अशाने जीव जाईल त्या बिचाऱ्या गाढवाचा, दोघांना जरा सुद्धा दया नाही. हे ऐकून आता त्या दोन्ही बाप बेट्यांचं डोकंच फिरलं. त्यांनी विचार केला की आपण या लोकांचं असंच ऐकत राहिलो तर आपण काही आपल्या गावी लवकर पोहोचणार नाही. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळते तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. जितकी लोक असतील तितके ते बोलणार, याच्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या मार्गावर चालत राहणे हेच योग्य. गोष्ट आवडली असेल तर आपल्या मराठी स्टोरीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.